भंडाऱ्यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे। 8 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर इथल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। या वेळेला मोठ्या प्रमाणावर इथे कामगार कार्यरत होते आणि सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। या कंपनीमध्ये दारूगोळा निर्माण केला जातो। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण ही कंपनी आहे आणि यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे। यामध्ये 5 लोकांचा सुरुवातीला मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली होती आणि आता हा आकडा वाढलेला आहे। आता 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्याचबरोबर इतर काही लोक जखमी असल्याची सुद्धा माहिती मिळते। या कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला। या स्फोटाचा आवाज त्याचे हादरे जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आले आणि त्यामुळे या स्फोटाची एकूण तीव्रता नेमकी किती असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो। पण हे दृश्य पाहतोय। या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण कांडेकर यांनी। पाहूयात। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कारखान्याला सकाळी 10:30 ते 11च्या सुमारास भीषण स्फोट झालेला। या स्फोटची तीव्रता अति भयानक होती। त्या स्फोटची आवाज हे 7 ते 8 किलोमीटरपर्यंत आपल्याला ऐकू आलेले होते आणि त्याचे जे व्हिडिओ आहेत ते अति भयानक असल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळतं। आपण सध्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालो। आपण बघतो या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहेत त्या घोंगात आणि जवळपास 8 लोकांचा मृत्यू झाल्याच्या प्राथमिक माहिती आपल्याला समोर आलेली आहे आणि 7 ते 8 लोक जखमी असल्याची माहिती आहे आणि ॲम्ब्युलन्स आहे त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि ह्या ठिकाणी नागरिकांचा जमावडा आपण पाहू शकतो आणि अजूनही किती लोक आतमध्ये फसले आहेत त्याचाही तपास आता पोलिसांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येते आणि या ठिकाणी आणखी मृतांचा आकडा वाढतो का हेही पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण तांडेकर, G24 तास, भंडारा। आपण पाहतोय भंडाऱ्यामधली हे भीषण दृश्य आहेत। आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला होता सकाळी 11 वाजताच्या सुमारास आणि त्यावेळेला या कंपनीमध्ये मजूर सुद्धा होते। आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आणखी मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती सुद्धा वर्तवली जाते। काही लोक यामध्ये जखमी असल्याची सुद्धा माहिती मिळते। यामध्ये दारूगोळा निर्मिती केली जाते आणि या कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाला। स्फोटाचा हादरा जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना जाणवलेला आहे। मोठ्या प्रमाणात धुराचे लोट या ठिकाणी त्यावेळेला पसरलेले पाहायला मिळाले। सकाळी 11 वाजताची ही घटना आहे। भंडारामध्ये आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे आणि यामध्ये 8 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। भंडाऱ्यातील स्फोटाचा आकडा वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सकाळी 11ची वेळ होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे कामगार सुद्धा होते। आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते।